नॅशनल धोबी महासंघाच्या वतीने जे पत्रकार परिषद आज घेतल्या जात आहे, आजचे विद्यमान मुख्यमंत्री 2005 मध्ये विरोधी पक्षनेता असताना धोबी समाजाच्या आंदोलनाला संबोधित करताना त्यांनी जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे ते स्टेटमेंट व्हिडिओ क्लिपच्याद्वारे मी आपल्या सगळ्या पत्रकार मंडळींना देतो आहे। त्यामध्ये ते असं म्हणतात आहेत की हाऊसमध्ये मी तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरेंची जेव्हा प्रश्न केला की हंडोरे साहेब, आपल्याकडे भांडे समितीचा अहवाल आणि टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल अवेलेबल असताना धोबी समाजाला आरक्षण देण्यासाठी तुम्ही नवीन पार्टीचा अहवाल कशासाठी मागतायत? याचा अर्थ असा आहे की तुम्हाला या समाजाला आरक्षण द्यायचं नाही आणि नुसतं तुम्हाला यांना झुलवत ठेवायचं आहे, असा याचा स्पष्ट अर्थ होतो। माननीय मुख्यमंत्री अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, ते स्वतः लॉयर आहेत आणि त्यांना हा विषय संपूर्ण समजलेला आहे। परंतु आजही जे हंडोरे साहेबांनी केलं होतं त्यावेळेस आता केंद्र सरकारने जे राज्य सरकारला 6 ऑगस्टला पत्र पाठवलेलं आहे आणि 6 ऑगस्टच्या पत्रानुसार आता राज्य शासनानं परत पार्टीचा अहवाल मागितलेला आहे। मग माझं म्हणणं असं आहे, मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की आता तुम्ही स्वतः मुख्यमंत्री आहात, तुमच्याजवळ सगळे अधिकार आहेत आणि या राज्याचे सर्व तुम्ही असताना तुम्ही सुद्धा पार्टीचा अहवाल आता का मागितला? कारण त्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे की फक्त भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवावा आणि यांना आरक्षण द्यावं। आता माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की तुम्ही सुद्धा पार्टीचा अहवाल कॅन्सल करून तात्काळ भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवून आम्हाला आरक्षण द्यावं। व भांडे समितीच्या 3ऱ्या शिफारशीनुसार भांडे समितीची 3री शिफारस स्पष्ट लिहिलेलं आहे की या राज्यामध्ये भांडे समितीचा अहवाल राज्य शासनाने स्वीकारल्याबरोबर तात्काळ राज्यभर तत्सम सवलती या समाजाला संख्येच्या आधारावर लागू कराव्यात। केंद्राच्या निर्णयाची वाट न पाहता तात्काळ यांना ती सवलत दिली पाहिजे आणि मग 3ऱ्या शिफारशीनुसार तुम्ही 2019 मध्येच आम्हाला ह्या सवलती लागू करायला पाहिजे होत्या, परंतु आम्हाला आतापर्यंत काहीही मिळालेलं नाही। माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की त्यांनी तात्काळ धोबी समाजाला आरक्षण राज्यभर 3ऱ्या शिफारशीनुसार लागू करावं और पार्टीचा अहवाल कॅन्सल करून तात्काळ भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवावा। आणि माझी 3री मागणी शासनाला ही आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक शासन संगमेश्वरला जे उभं करते आहे त्याबद्दल मी शासनाचं अभिनंदन करतो, स्वागतही करतो। परंतु स्वर्गीय जनाबाई परीट जिने संभाजी महाराजांच्या शरीराचे जे अवयव आहेत ते पहिल्यांदा पाहिले आणि शूरवीर गणपत महाराजांना विनंती करून गावातल्या सगळ्या मंडळीला एकत्र घेऊन, कारण जनाबाई परीट जेव्हा पोलीस पाटलाच्या घरी सांगायला गेली तुळापुरामध्ये, तेव्हा पोलीस पाटलांनी तिला सांगितले की औरंगजेब बादशाह त्याला जो कोणी हात लावेल त्याचं मुंडकं छाटणार आहे, म्हणून त्याला आम्हाला हात लावता येणार नाही, परंतु तू आता हा विषय घेऊ नको असं म्हटल्यानंतर जनाबाई परीट हतबल झाली। परंतु ती हारली नाही आणि तिनं स्वतः गावातल्या काही महिला एकत्र केल्या आणि गणपत महाराजाला विनंती करून मग गावातली काही मंडळी सोबत आली आणि यांनी सगळे छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे अवयव एकत्र करून मग अग्नी कोण देणार हा विषय झाला। पूर्ण हे शिवल्यानंतर संभाजी महाराजांचं शरीर पूर्ण शिवल्यानंतर अग्नी कुठे द्यायचा हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा गणपत महाराजांनी स्वतः हिंमत केली की माझं मुंडकं छाटलं तरी चालेल, मी माझ्या वाड्यामध्ये यांना अग्नी देतो। अशा प्रकारे जे शौर्य आज महिला दिनानिमित्त जनाबाई परीटांना मी धोबी समाजाच्या वतीने ही आदरांजली वाहतो आणि जनाबाई परीटचं स्मारक संभाजी महाराजांच्या स्मारकासोबत उभं करावं ही महाराष्ट्रातल्या धोबी समाजाच्या वतीने मी त्यांना मागणी करतो।